आज मी बनवणार आहे शेवळ्याची खीर, जी की डायरेक्ट साखर न टाकता आपण आज साखरेला कॅरमेल करून यात टाकूया, जेणेकरून टेस्ट खूप छान येतो आणि बनते पण खूप लवकर. चला आता मग आपण सुरुवात करूया. इथे मी एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण तूप टाकूया. तूपच्या ऐवजी तुम्ही ते वनस्पती घीसुद्धा वापरू शकता. आणि इथे 3 ते 4 मी तुपाचे चमचे टाकले आहे. आणि सगळ्यात पहिले आपण जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते ह्या तुपामध्ये भाजून घेऊया. गॅसची फ्लेम इथे सध्या मिडियम ठेवली आहे आणि त्याच्यात आपण हे सगळं भाजून घेऊ. आता इथे मी ड्रायफ्रूट्स काजू, बदाम हे घेतले आहे आणि थोडेसे मनुका ते टाकणार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण ॲड कमी जास्त करू शकता. इथे सगळे ड्रायफ्रूट्ससुद्धा भाजून झाले आहे. आता याला आपण एका वाटीमध्ये सगळे काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये मी अजून 2-3 चमचे तूप टाकत आहे आणि तुपामध्ये आपण आता आपल्या ज्या शेवळ्या आहेत बारीकवाल्या त्या भाजून घेऊया. इथे या मी बारीक ज्या शेवळ्या असतात भाजलेल्या असं थोड्या आहेत त्या यूज करत आहे. आणि अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो आचेवरच आपण याला भाजून घेऊया. आता शेवळ्याला आपण ब्राऊन कलर होतपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे पहा, शेवळ्यांचा कलर चेंज झाला आहे, हलकासा सोनेरी झालेला आहे. तर या स्टेजवर आता मी गॅस बंद करणार आणि याला थोडंसं थंड होऊ देईल. आता आपल्या शेवळ्यासुद्धा भाजून झाल्या. आता आपण इथे दूध घेतलं आहे, अर्धा लिटर इथे मी दूध घेत आहे. आता दूध मी ज्या टोपात गरम करते त्याच टोपात बनवणार आहे, म्हणजे खूप आपला भांड्याचा पसारा पण होत नाही. आता हे दूध मी अगोदर गरम करून ठेवलेलं आहे आणि हलकंसं गरमसुद्धा आहे. आता यात आपण या सगळ्या आपल्या शेवळ्या टाकून देऊ. आता गॅसची फ्लेम मी सुरू केली आहे. खूप हाय स्पीडमध्ये नाही, अगदी स्लोमध्ये आहे. आता जेव्हापर्यंत आपल्या या शेवळ्या व्यवस्थित शिजतात तेव्हापर्यंत आपण दुसऱ्या बाजूला शुगर कॅरेमेल तयार करून घेऊ. तोच पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी भरून साखर टाकली आहे. आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम इथे मी हाय ठेवली आहे आणि हाय फ्लेमवर आपण याला पूर्ण वितळेपर्यंत तसंच ठेवणार. अजिबात याला बाकी काहीच चम्मच वगैरे लावू नका. आता 2 मिनटानंतर इथे आपली साखर कॅरमेल व्हायला सुरुवात झाली आहे. पाहू शकता आता पूर्ण साखर वितळली आहे आणि त्याचा कलर आता चेंज होत आहे, म्हणजे हलकासा सोनेरी कलरमध्ये तो चेंज होत चालला आहे. आता या वेळेला आपल्याला सतत याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर खूप लवकर हे जळतं. त्याच्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. याला आपल्याला तेव्हापर्यंत शिजवायचं आहे जेव्हापर्यंत यातले पूर्ण जे बबल्स आहे ते पूर्ण गायब होत नाही, तेव्हापर्यंत याला शिजवून घेऊ. इथे आपलं शुगर कॅरेमल रेडी झालं आहे बघा. काहीच याच्यामध्ये बबल्स वगैरे अजिबात नाही आले, म्हणजे हे रेडी झालं आहे. आता फटाफट आपण याला जी आपली खीर आहे त्यात टाकूया. आता टाकताना अगदी थोडं थोडं करत एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हाताने ढवळत राहायचं. तुम्ही एका सोबत जर का टाकलं तर सगळं असं वर येतं, उतू येतं. त्याच्यामुळे ही काळजी घ्या. थोडं थोडं करत हे टाकत जा आणि याला मिक्स पण करत राहा. आता एकदा पूर्ण याला मिक्स करून घ्या. आता इथे मी परत साधारण अर्धा लिटर दूध अजून टाकणार. आता दुधाचं प्रमाण इथे आपल्याला व्यवस्थित कळणार की किती हवं आहे किती नाही. आता तुम्ही खूप घट्ट खात असणार या पातळ, त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त इथे पण करू शकता. पण नॉर्मल मी ठेवते अगदी, तर त्याच्यामुळे मी एवढं दूध टाकलं आहे, जेणेकरून ती कन्सिस्टन्सी अशी दिसत आहे तुम्हाला तशीच राहणार. आता लास्ट स्टेपला जे ड्रायफ्रूट्स आपण तळून ठेवले होते ते यामध्ये ॲड करून घेऊया आणि अर्धा चमचा इथे मी इलायची पावडर टाकत आहे. गॅस बंद केलेला आहे आणि याला फक्त आता मिक्स करून घेऊ एकत्र. सगळं एकत्र व्यवस्थित एकजीव झालं तर बस आपली खीर आता रेडी आहे. गरमागरम या थंडी जशी तुम्हाला आवडेल तशी सर्व करा आणि एन्जॉय करा. थँक्यू. तुम्हाला जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्यू.